आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। राज्यात पुढील 5 दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिवमध्ये पुढील 48 तासांमध्ये पावसाचा अलर्ट। सोलापुरातील करमाळ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी। पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण, शेतीच्या मशागतीला सुरुवात होणार। सोलापूर शहरामध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस। आनंदनगरसह लोकमान्य नगर परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं, नागरिकांच्या घरातील साहित्याचं नुकसान। नाशिकच्या लासलगावमध्ये पावसाची जोरदार हजेरी। पावसाच्या आगमनामुळे वातावरणामध्ये गारवा, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। अकोल्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। पावसाच्या आगमनामुळे वातावरणामध्ये गारवा, नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा। सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये दमदार पावसाची सुरुवात, शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी। नालेसफाई न झाल्यानं परिसरात पाणी साचलं, पावसामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा। हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। हिंगोली वाशिम राज्य महामार्गावर दिशादर्शक फलक कोसळला, काही काळ महामार्गावरची वाहतूक ठप्प। नंदुरबारमध्ये सातपुड्यातील कुशीमध्ये वसलेल्या कोट बांधणी परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी। पावसाच्या आगमनामुळे शेतीच्या कामांना वेग येणार। नाशिकच्या येवला शहरासह परिसरामध्ये पावसाची जोरदार हजेरी। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। महाबळेश्वरमध्ये सर्वत्र धुक्याची चादर। निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटकांची पावलं वळली महाबळेश्वरकडे। पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या शेतकऱ्यांची पेरणी पूर्व मशागतीच्या कामांची लगबग, ठिकठिकाणी शेतकरी मशागतीच्या कामांमध्ये व्यस्त। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून तुरळक पावसाची हजेरी। शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामाला सुरुवात, बळीराजाला चांगल्या पावसाची प्रतीक्षा। परभणी जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण, बळीराजा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत। जूनच्या सुरुवातीला पावसाचा हवामान विभागानं वर्तवला होता अंदाज। परभणीच्या येलदरी जलाशयामध्ये केवळ 26% पाणीसाठा शिल्लक, तर इतर लहान मोठे प्रकल्प कोरडे ठाक। येलदरी जलाशयातून परभणी, हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यांमध्ये पाणी पुरवठा केला जातो। पडद्यामागे राहून भाजपच्या लोकांनी माझ्यासाठी काम केलं, चंद्रपुरातल्या विजयानंतर काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकरांचं वक्तव्य। भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक, भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलावलं। फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। विधानसभा मतदारसंघातील कामगिरीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता। कोल्हापुरात महायुतीच्या संजय मंडलिक यांच्या पराभवावरून हसन मुश्रीफ आणि समर्जित घाटगे गटामध्ये पोस्टर वॉर। दोन्ही गटाकडून पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्याची स्पर्धा, प्रामाणिकपणे काम न केल्याचा दोन्ही गटाचा एकमेकांवर आरोप। कोल्हापुरात शरद पवार गटाचा अनोखा बॅनर, सोडल्यावर कळतंय पवारांनी मारलं कुठे, असा बॅनरवर उल्लेख। बॅनरमधून पवार गटानं महायुतीला डिवचलं। दिलीप वळसे पाटलांच्या मुलीकडून अमोल कोल्हेंना शुभेच्छा, पूर्वा वळसे पाटलांच्या शुभेच्छांमुळे चर्चांना उधाण। शिरूर लोकसभा निवडणुकीमध्ये आढळरावांच्या विरोधात कोल्हेंचा विजय। लोकसभा निवडणुकीमधील पराभवानंतर रावसाहेब दानवेंचा मतदारसंघामध्ये आभार दौरा। फुलंब्री, सिल्लोड, चिकलठाणा परिसरामध्ये आभार दौरा करत कार्यकर्ते नागरिकांसोबत संवाद साधणार। तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भगवा फडकवणारच। तुळजापूरसह 6 विधानसभा मतदारसंघामध्ये मोवियाचा झेंडा फडकवणार, खासदार ओमराजे निंबाळकरांचा निश्चय। नाशिकच्या विभागीय कार्यालयामध्ये आजी माजी खासदारांची भेट। विद्यमान खासदार राजाभाऊ वाजेंनी माजी खासदार हेमंत गोडसेंची घेतली गळाभेट। दिल्लीमध्ये पंकजा मुंडे आणि नितीन गडकरींमध्ये भेट। गडकरींच्या निवासस्थानी दोघांमध्ये बैठक। पंकजा मुंडे आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता। पंकजा मुंडेंचा पराभव, बीडच्या पांगुळ गव्हाण ग्रामस्थांच्या जिव्हारी। 3 दिवसांपासून गावामध्ये चूल बंद करत ग्रामस्थांकडून अन्नत्याग आंदोलन। पुण्याच्या भोरमध्ये निवडणुकीदरम्यान झालेल्या पैसे वाटप प्रकरणावरून वातावरण तापलं। अजित पवार गटाकडून पैसे वाटल्याचा आरोप, कारवाई न झाल्यानं मवियाचा आंदोलनाचा इशारा। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये उमेदवारांच्या नावावरून गोंधळ। शिंदे गटाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांचं नाव सारखंच। अपक्ष उमेदवार किशोर दराडेंनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मागणी। नाशिक शिक्षक मतदारसंघातून दिलीप पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल। दिलीप पाटील धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते। नंदुरबारमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गट जिल्हा परिषद ताब्यामध्ये घेण्याची शक्यता। जिल्हा परिषद सध्या भाजपच्या ताब्यात।